चालू केलं घ्या सगळे हात लावा लावा. हॅपी स्पीड राईड. आता आपण बसलोय ब्रिजवर गाडी बघा ट्रॅफिक लागली आहे आपल्याला. हे बघा अंधार झालाय अंधार आणि आपल्या पोटाला आज मुश्किल होणार आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा आपला मुंबई टू स्पिती व्हॅली राईडचा शेवटचा दिवस आहे. आज आपण घरी पोहोचणार आहे. तर आता यांचे रिएक्शन बघून घेऊ. राकेश, आज आपल्या राईडचा मुंबई टू स्पिती व्हॅलीचा शेवटचा दिवस आहे. काय म्हणणं आहे, काय रिएक्शन आहे तुझ्या, कसं वाटतंय राईड? ॲडव्हेंचर पण झाला. म्हणजे तुमचं म्हणणं काय, आजचा राईडचा मुंबई टू स्पिती शेवटचा दिवस? आज लास्ट दिवस असल्यामुळे घरचे ओढ पण लागले यासाठी घरी पण नाही जावा. तर आपण दादाला विचारूया. दादा, मुंबई टू स्पिती आजच्या राईडचा शेवटचा दिवस. सर्व अनुभव बर्फ, थंडी आणि आता आपण जाणार आहे पावसाळ्यात. घरी जायचं वाटतं का नाही? इच्छा नाही. अजून 3-4 दिवस असते ना, अजून राहिलं असतं. खरंच अजून काय पाहायसारखं असतं ना, राहिलं असतं. चला, सर्वांचा घरची तर ओढ सर्वांनाच आहे. आता आपण नाश्ता करणार आहे आणि इथून निघणार आहे मुंबईसाठी. तर काही आपण थांबलेलो भुरुचमध्ये शीतल हॉटेलजवळ. इथे जेवण एक नंबर आहे, नाश्ता पण मस्त आहे आणि रूम्स पण आहेत राहायला अवेलेबल स्वस्तमध्ये. हवा आता हमने नाश्ता वगैरह करा, निकल रहे हैं मुंबई से. अच्छा था आपका होटल, सर्विस अच्छा लगा, थैंक यू सर जी. चलो, उशिरा निघालो. हा इकडनं कुठं ना चाललंय राकेश? अरे हा, आपल्या तिकडे जायचं आहे ना. तो थोड़ा सा रॉन्ग साइड आपल्याला जाना पडेगा. आपण राईट साईडला हॉटेल घेतलेला बरोबर. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ट्रॅव्हल स्टोरीमध्ये. आता आपण मुंबईसाठी निघालो आहे. मुंबई आज घरी पोचणार. मुंबई टू स्पिती लास्ट डे राईडचा. आज उशिरा उठण्याचं कारण एकच, कारण का एक तर जवळ पोचलेलो आपण. आता काय तेवढा अंतर राहिला नाही आणि मग आराम, आपण कुठे आरामसाठी ब्रेक घेतला नव्हता ना, म्हणून आज जरा सर्व आरामातच आहे. बघा इथनं आपल्याला क्रॉसिंग आहे, क्रॉसिंग करना पडेगा यहाँ से. चलो क्रॉसिंग करो. पीछे गाड़ी नहीं है. हाँ राकेश, सिग्नल बंद कर. मगाशी खूप ऊन होता, आता ऊन नाही आहे तेवढा. परत आलाच. नाव फक्त घ्यायचे खोटे असते, लगेच त्याला राग येतो नाही बोलला का. हा बघा गाईज, आपण नर्मदा नदीच्या वरनं जात आहे. त्या साईडनं पण ब्रिज होता, पण तिथनं हेवी वाहनं जातात. तिथनं कार्स आणि बाईकसाठी केलं आहे. ओल्ड ब्रिज आहे जुनावाला आणि तो न्यू ब्रिज आहे. आपण सुरतमध्ये पोचलो आहे आणि आता आपल्याला पाऊस लागला आहे बघा. बहुतेक गोप्रो काढून ठेवावा लागणार आहे. आता आपल्याला वाटते घरी पोहोचेपर्यंत गोप्रो लावायला जमतो का नाही काय माहिती. जरी पाऊस जास्त असला ना, मग मी काय करणार आहे, मीडियम मोड काढून डायरेक्ट गोप्रो लावणार आहे.
म्हणजे आपला वॉटरप्रूफ राहील. बरे बोलायला नाही भेटलं तरी चालेल, कॅप्चर करायला भेटलं बस झालं. कुछ तो करते जुगाड. पण आता नाही, महाराष्ट्र बाउंड्री नंतर. किती दाखवतं आपल्याला आता होऊन जातो तर काही आपल्याला आता लोकल लावला ना महाराष्ट्रीमध्ये आम्ही क्रॉस केलेली आहे. पाऊस असल्यामुळे लोकल नाही लावला, पण आता मी लोकल लावतो पण मीडियमवर काढून व्हॉईस येणार नाही. हां जे काय असेल ते बघूया नंतर. आता नॉर्मल लावून ठेवतो. काहीच तर आवाज येतोय का नाही माहिती नाही, पण मीडियम ऑन नाही लावला. आणि आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस चालू झाला आहे. अँगलच काढून ठेवलेले आहेत. मजबूत पाऊस आम्ही सुरत सोडलं आहे ना, तिथनं पाऊस चालू झालेला आहे आम्हाला. त्याच्यामुळे मी गोप्रो लावलाच नव्हता. मग आता काय केलं, मीडियम मोड काढला आहे, डायरेक्ट गोप्रो लावला आहे. मग डायरेक्ट गोप्रो लावले आपला ऑटो शूटिंग जातो. हे बघा महाराष्ट्राचे पण नजारे एक नंबर आहेत आपल्या. राकेश मुंबई इकडे बघ. चालू महाराष्ट्र. तर फायनली आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये एंटर मारलाय. ट्रॅफिक लागली आहे आपल्याला. हे बघा पूर्ण रेड आहे. जवळ येत चाललो आहे मुंबईची ट्रॅफिक. काय करणार, हा ट्रॅफिक नको रे बाकी. आता पाऊस झाला, सर्व झाला, ट्रॅफिक बंद झाली आता. ही बघा असली ट्रॅफिक नको रे, नको. ही बघा ट्रॅफिक, मजबूत अशी ट्रॅफिक. जाम ट्रॅफिक लागले. अशी ट्रॅफिक असती तर आपण उद्या पण घरी ना पोचू. महाराष्ट्रामध्ये आलो ना म्हणून अशी ट्रॅफिक आहे. अशी कुठेच नव्हती लागली आम्हाला. दिल्लीत जराशी लागली तेवढीच. कधी ती कामं संपत नाही. ही ट्रॅफिक बघा आणि ही वॉटर क्रॉसिंग बघा काही मजबूत अशी वॉटर क्रॉसिंग. तो वॉटर क्रॉसिंगमध्ये नाही टाकली का गाडी. नको फसायची भीती वाटतं. मग हे बघा वॉटर क्रॉसिंग. ही ट्रॅफिक कधी एवढे लांबचं आलो आणि ट्रॅफिक लागते. इथे आहे मजबूत मस्त खुला रस्ता आहे. काहीच ट्रॅफिक बघू शकता, पूर्ण ट्रॅफिक. आणि राकेश त्या लाईनला आहे. तू थांबायचा ना जरा. आता भेटत जाऊ जरासा असतील तर टाक. मी तर बोलतो जरासा जास्त तर टाक दिवस. अंधार झालाय अंधार. आणि आपल्या स्वतःला आज मुश्किल होणार आहे. 11 आरामात असतो, 12 पण ऑल शकतात. आता रस्ते कसे काय माहीत नाही. मगाशी एकदम तरुणामध्ये वॉटर क्रॉसिंगमध्ये म्हणजे जे आपण पूर्ण स्थिती व्हॅलीमध्ये नाही केली ना त्याच्यापेक्षा डेंजर. म्हणजे आता तुम्ही समजू शकता गुडघे एवढा पाणी होता तिथे. पूर्ण चिखल. स्थिती व्हॅलीचं तर काहीच नाही वाटलं. पण आपल्या महाराष्ट्रातच डेंजर आहे. ॲडव्हेंचर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही कमी नाही. हे बघा. आणि आता काय दिसतो का नाही माहीत नाही. सफारी करायला आलो. जंगल सफारी. जंगलांचा रोड आणि पुला पाऊस. हवा मी असते या असते या. हा बघा जंगल सफारी आणि मजबूत पाऊस आहे. मजबूत
लगेच पोहोच गया भिवंडी. तर गाईज आता आपण थोड्याच वेळात घरी पोहोचू, कमीत कमी 15 ते 20 मिनिटात. आणि आपली मुंबई टू स्पिती व्हॅली राईड कंप्लीट झालेली आहे. आता आपण अवघ्या 15 मिनिटात घरी पोहोचू रस्त्यावर आपल्या. तर कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स दादा? हे दादाला विचार दादा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स सांगू ना. मुंबईवाल्यांना ना ॲडव्हेंचर करायचं असेल ना तर वाडा तो भेंडी रोड भेंडी टू मनोरवरनं ना फुल ॲडव्हेंचर. जर स्पितीमध्ये नाही केला ना तो इथे केला. इथे जाऊ नका, स्पितीला जाऊ पण नका. आता असं वाटतंय घरी जाऊ का नको जाऊ असं झालं. घरी जायचं आहे आम्हाला. बरेच उशीर झाला पण खूप आम्ही मजा केली, खूप एन्जॉय केला आम्ही चौघा अजून सुद्धा. वहिनी एन्जॉय केलं का नाही? मला तर एकच सांगायचं आहे, तुम्हा तिन्ही रायडरांना खूप कौतुक करेल का स्पिटी राईड ही एकदम ॲडव्हेंचरच आहे आणि जीवनात एकदा तरी ॲडव्हेंचर करावं. ती मी केली आणि भरपूर आनंद घेतला. मस्त भारी वाह वाटलं मला. राकेश क्या तेरा क्या कहना है? वापस पाहिजे नेतो ना दुसऱ्या. तर आपल्या राईड आता होतच राहणार आहेत. भेटू पुन्हा नवीन राईडमध्ये कुठल्या तरी. काही ना काही होतच राहणार, ब्लॉग येतच राहणार. तर सर्वांनी एकदा आपल्या ट्रॅव्हल स्टोरीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून मला घरी पोचायचं आहे तेव्हा एंड करेन, आता नाही. लगेच जय हिंद जय महाराष्ट्र फक्त ऐकून घ्या. हे पूर्ण भिजलोय, ओला झालं आहे, पूर्ण ओला झालं आहे. पॅन्ट पण ओली झाली रेनकोट असून. का एवढा रस्ता खराब होता आणि खूप पाऊस धुवून काढला आहे आम्हाला. चला आता परत गाडीवर बसून भेटतो. आता आपण बसलो आहे ब्रिजवर भिवंडी कल्याण ब्रिज. इस साइड पोचेंगे कल्याण. तर आपण फायनली मानपाड्यावर पोचलो आहे. आता मानपाड्यावरनं राकेश लेटला जाईल त्याच्या घरी. मला 1.5 ते 2 किलोमीटर आणि आपल्याला अजून 3-4 किलोमीटर. आपण घरी पोचू आणि जोरदार असं पाऊस. हे बघा गाडीवाले ऐकतच नाही. कुठला फोटो खेळायला दादा घरी पोचलाय, अजून आपल्याला पोचायचं आहे. आपण दादाच्या इथे पोचलोय आणि इथे आरती होते दादा वहिनींची. हे बघा. महाराष्ट्रात घुसले ना तशी वाट लावली आमची. 8 दिवसात एक वाट लावला आम्हाला. चालूच आहे आता. हे बघू शकता एक स्पिती व्हॅली कंप्लीट झाल्याबद्दल आज दादाच्या घरी आपण केक कापत आहे. आणि आता कमी 11:45 झाले, 11 वाजायला आले. चालू केलं घ्या सगळ्यात लावा लावा. हॅपी स्पिती राईड कंप्लीट. दिल्लीवर पोचले ना पोचले आम्हाला पोरं म्हणजे एकदा घराल्यावर एक्साइटमेंट वाढतं ना. कंप्लीट झाली आपली राईड. जेव्हा आता मटन बनवले
आता राकेश इथनं जात आहे आणि आपण सरळ घरी. चला बाय बाय. आपल्याला अजून 3 किलोमीटर आहे. 3-4 किलोमीटर सोलो राईड. आता सोलो राईड. मुंबई टू सिटी आपली राईड कंप्लीट झालेली आहे अशा प्रकारे. तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. हे बघा जैसे जाओ आपका हार्दिक स्वागत करते हैं मुंबई टू सिटी. पोचलो फायनली आपण घरी. चलो करो. सब सामान निकलना पड़ेगा.